नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आजचा व्लॉग खूप जास्त भन्नाट असणार आहे, पण त्याआधी आपली सकाळची सुरुवात झालेली आहे हॉटेलमधून. जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोटीशी हॉटेल टूर पण देईन. तर हा आहे रिसेप्शन एरिया. तुम्हाला आता पुढे गेल्यावरती माहिती पडेल. आता आपण लिफ्टमध्ये चाललो आहे. लिफ्टमध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कार्ड टाकून मग नंतर तुम्ही फ्लोअर दाबू शकता. फ्लोअर दाबल्यानंतर ऑटोमॅटिक त्या फ्लोअरला तुमची लिफ्ट थांबेल. आता आपण जाणार आहे रूममध्ये. आता इथे बघू शकता रूमचा पॅसेज किती क्लिअर आहे, किती क्लिअर आहे. हा बघा, आता मी आता रूममध्ये एंट्री मारतो आहे आणि रूममध्ये एंट्री मारल्यानंतर तुम्हाला पहिला व्ह्यू बघा रूमचा. रूम किती क्लीन आहे, नीट आहे आणि मस्त आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता, हे आहे बाथरूम. टब पण दिलं आहे त्यांनी. त्या टबमध्ये मस्त गरम पाणी थंड पाणी तुम्ही घेऊन आंघोळ करू शकता. इथे 2 टॉवेल देतात, एक यूज केला आहे मी त्यामुळे माफ करा मला. इथे शॉवर पण आहे. शॉवर दिल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही खूप त्यांनी ॲसेसरीज दिले, जसं तुम्हाला शेविंग किट आहे, तुम्हाला परत ब्रश बी सगळं दिलं आहे. इथे परत तुम्हाला मी आता खाली जाऊन तुम्हाला मी ब्रेकफास्ट दाखवणार आहे की ब्रेकफास्टमध्ये काय काय असतं सिंगापूरमध्ये. ॲक्च्युली या हॉटेलचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता, त्यामुळे मस्त दाबून ब्रेकफास्ट करून मी तुम्हाला पुढचं काय प्लॅनिंग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग परत लिफ्टमध्ये जाऊ. आणि इथे तुम्ही हॉटेलमध्ये जरी बघितलं नाही, इथे खूपच शांतता, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. चला, लिफ्ट उघडली आहे. आता आपल्याला जायचं आहे ग्राउंड फ्लोअरला. ओके, तर एक कार्ड कसं टाईप करायचं ते तुम्हाला मी आधी दाखवलं आहे. आता बघा, आपण चाललो ब्रेकफास्ट एरियाला. तर ब्रेकफास्ट एरियाला जाताना पहिल्यांदा आपल्याला एंट्री करावी लागते. जे आपल्याला स्कॅनिंगचं कार्ड दिलं आहे ते पण इथे स्कॅन करावं लागतं, कारण की त्यांना कळतं की आपण ब्रेकफास्ट केला आहे की नाही. गुड मॉर्निंग. हे इथे आपला रूम नंबर सांगायचा आणि स्कॅन करायचा. या ज्या आंटी आहेत त्याच्याने माझं एकदम मस्त जुळत होतं. हे बघा ब्रेकफास्ट. हे सॅरलॅक्स आहे, तर काय सगळीकडे आपण खातो हे सगळे ब्रेड आहे. ब्राऊन ब्रेड आहे, व्हाईट ब्रेड आहे, हे सगळ्या प्रकारचे ब्रेड आहेत. तुम्ही ब्रेड बटर घेऊ शकतो. ते टोस्ट करायचं असेल तर टोस्टसाठी एक वेगळी मशीन आहे, त्यात टाकायचं मस्तपैकी. नंतर एकदम भाकरी कशी भाजते तसं भाजून बाहेर येईन तुम्हाला ब्रेड. इथे प्लेट सेक्शन आहे, तुम्हाला स्पून आहे, फोक आहे, सगळं आहे. काट्याचा चमचा आहे मराठी भाषेत सांगायचं झालं तर. हे पॅनकेक कसं बनवायचं, पॅनकेकची मशीन, एक बटन दाबलं की पॅनकेक बाहेर. इथे चिकन, मटन, सगळ्या प्रकारच्या डिशेस तुम्हाला भेटतील. बीन्स. आता हे चला, इथे ज्यूस मशीन आहे. तुम्हाला ऑरेंज ज्यूस भेटेल, ॲपल ज्यूस भेटेल. तुम्हाला पाहिजे तो ज्यूस तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याला काय अनलिमिटेड ब्रेकफास्ट म्हणजे अनलिमिटेड असतो. आता मी पहिल्यांदा ज्यूस घेऊन माझा टेबल पकडतो. टेबलवर जाऊन टेबल बुक करतो. हा कोपऱ्यातलाच टेबल घेतला ना तर कसं होतं, आपल्याला पूर्ण व्ह्यू पण भेटतो. हे बघा, मस्त कोपऱ्यात बसायचं, आपलं मोबाईल घ्यायचा. आता ही एग ऑर्डर करतो आहे. आपल्याला जर अंडा ऑमलेट कसं पाहिजे, त्यात कांदा पाहिजे, टोमॅटो पाहिजे, चीज पाहिजे, मशरूम पाहिजे, ते आपण सिलेक्ट करायचे आणि इथे जे वेटर्स असतात त्यांना द्यायचं. मग ते जाऊन शेफला हे देतात आणि शेफ मस्त गरमागरम एकदम मस्त असं ऑमलेट बनवून आपल्याला देतो. ती खायला जी मजा आहे ना, तुम्हाला खरंच अशी मजा येणार नाही. हा फ्रूट सेक्शन आहे. इथे चीज आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला मनुके आहेत मराठीत. हे काय ड्रॅगन फ्रूट आहेत. परत इथे कलिंगड आहे, वॉटरमेलन. हे त्यांच्या घासपूस आहे. या कच्च्या भाज्या खायच्या आपण. हे सलाड आहे, सगळं मिक्स करायचं आणि खायचं. हे योगर्ट आहे, हे थंड योगर्ट, दही मस्त वाटतं आहे खायला. इथे हे बीफ आहे इफ आय एम नॉट रॉंग. हे सॉसेजेस आहेत त्यांचे.
हे स्क्रॅम्बल्ड एग आहे, हे काय राईस आहे, आणि पुढे काय आहे, राईस परत हे आपलं काय बोलतात त्याला, हे आपल्या रोट्या टाईपमध्ये त्यांची ग्रेव्हीची भाजी असते, हे बॉइल्ड एग असतात, हे कॉर्न आहे, नॉर्मल जसे कॉर्न असतात तसेच कॉर्न, हे आपलं पॅटीस, आपलं आलू पॅटीस कसं असतं तसं, हे बीन्स आहे, फरज काय बोलतात बीन्स, परत हे आपला चकना आयटम, हे सगळे जे क्रॉसो आहे, हे वेगवेगळे बेकरी आयटम्स आहेत. ज्यांना गोड आवडतं ते लोक हे भरपूर घेतात, मला नाही आवडत त्यामुळे मी नाही. केक वगैरे सगळं, डोनट्स वगैरे सगळं आहे, पाहिजे ते एकदा तुम्ही खाल्लं की तुम्हाला संध्याकाळपर्यंत भूकच नाही लागणार आहे. चला तर मग आता नाश्ता एकदम पोट बरं झक्कास झालेला असून आता सर्वात एक्साइटिंग डेस्टिनेशनमध्ये निघूयात, जिथं तुम्हाला जंगल बघायला भेटेल, जिथे सिंहाची, डरकाळी, हत्ती, वाघ, जिराफ असे अनेक प्रकारचे प्राणी नैसर्गिक वातावरणात पाहायला मिळतात. होय, तर सिंगापूर झू फिरणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी याच बसमध्ये आलेलो. शकता बस किती लागले असतील पैसे मी तुम्हाला सांगतो, फक्त $0.35 सिंगापूर डॉलर आहे. तर आता $1 $70 चालला आहे, त्यामुळे तुम्ही गेस करू शकता $70 चालला आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता $25 लागले, 17-18 स्टॉप्स होते, तरी पण 20-25 रुपयात आपण किती स्वस्त आहे बघा पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडे. आता मी बघतोय पार्कला जायला, झूला जायला कसं जायचं, तर इथे बघतो आणि ते तुम्हाला नक्की सांगतो. काय मित्रांनो, आता चाललंय झूला, जस्ट बसमधून उतरलो, त्याचं व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच आहे. आता चाललं आहे मॉर्निंगची झू बघायला, नंतर आपण नाईटची झू पण बघायची. आणि हे मी कुठून बुक करतोय, काय करतोय, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की सांगा मी कुठून कसं जायचं, काय जायचं, कुठल्या ॲप्लिकेशन बुक करायचं. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मी सिंगापूर झूमध्ये आलो आहे. एक असं झू जे जगातलं सर्वात बेस्ट झू असं मानलं जातं. सुरुवातीला वाटत होतं की हा एक साधा झू असेल, पण आत पाऊल टाकताच जाणवले की हे काहीतरी वेगळंच आहे. जर आजचा पूर्ण दिवस आपण इथे घालवणार आहोत आणि मग शेवटी तुम्ही सांगा हा झू खरंच जगातील बेस्ट झू आहे की नाही, आणि कमेंट्सद्वारे तर नक्की सांगा तुम्हाला यातलं काय आवडलं, कुठला प्राणी आवडला आणि कसा आवडला ते. तर नक्की पहा मित्रांनो. आतमध्ये शिरतात सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे इथलं वातावरण एकदम थंड. जरी वरतून सूर्य तापत असला तरी इथे एवढी झाडं आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम मस्त फील होईल, एकदम रिलॅक्स फील होईल. खरंच सांगतो, पहिल्या काही मिनिटातच आपल्याला वाटतं की आपण जंगलात फिरतोय. इकडे बघू शकता, जसे एंट्री मारली तिथे एक ॲलिगेटरचं असं त्यांनी तलाव टाईप, नदी टाईप असं बोलू शकतो. तिथे भरपूर ॲलिगेटर आहेत, काय बोलतात आपण त्यांना, सुसर म्हणू शकतो. हा आर्टिफिशियल धबधबा त्यांनी बनवला आहे. ह्या झूमध्ये असं तुम्हाला वाटणार नाही की हा झू आहे. इथे बघा तुम्हाला जिराफ नाही, हे सॉरी, हे माकडं पाहायला भेटतात. कुठल्या प्रकारची माकडं काय माहिती, पण मला तर वाटतं सांगा ह्याच्यापैकी तुमच्या बायका कुठली बायको आहे जी जास्त उडी मारते ती. हा बघा, ही नक्की कुठलं तरी शांत नवऱ्याची बायको असेल जी एवढ्या उड्या मारते. शांत नवऱ्याच्याच बायका जास्त माकड उड्या मारतात, तशी ही माकडं. आता इथे बघू शकता हा एक तिकडचा कुठला प्राणी आहे, त्याचं मला नाव सांगता नाही, पण हा झोपा काढतो नवऱ्यासारखा. नवरा कसा झोपा काढतो सुट्टीच्या दिवशी आणि बायको त्रास देते, तसा हा सुट्टीच्या दिवसात इथे झोपा काढतोय.
मस्त असं. हे बघू शकता किती मस्त वाटतं, जबरदस्त. इथे तुम्हाला बसून आराम करायचं, तुम्ही आराम करू शकता. इथे पण मस्त अशा छोट्या छोट्या झोपड्या बनवल्या, किती मस्त वाटते बघा. तर इकडे स्नॅकला पण टच करायला देणार आहे, तुला दाखवतो कसं स्नॅकला टच करायचं. इथे अलिगेटर आहे, छोटा आहे इथे व्हिडिओमध्ये मोठा दाखवतोय. ठीक आहे, पण आता इथेच इथे पण मस्त बघा पाणी बिणी, भारी वातावरण वाटतं, एक नंबर. हा बघा, हा मी आहे. येतात दरवर्षी, इथे सीझन तर चालूच असतो. इकडे बघू शकता तुम्ही, तुमच्या डाव्या बाजूला सगळी माहिती दिली, सगळे मॅप पण दिलेत. तुम्ही आता कुठे आहेत, तुम्हाला कुठे जायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी कुठला शो आहे, गार्डन हे, हिरवीगार झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आहे, झाडांची पण माहिती त्यांनी दिली आहे. एकदम बोलतात ना, सगळी सोय, जिथे जिथे पाण्याची सोय, वॉशरूमची सोय, डस्टबिनची सोय, सगळ्यांची सोय या झूमध्ये करून ठेवली, जेणेकरून पर्यटकांना काही त्रास नाही होणार. हिप्पो बघायला आलोय, कसे तुम्हाला दाखवतो हिप्पो. चला, कसं शेड वगैरे टाकून ठेवलं इथे, हे बघा मस्त आहे. ते मासे वगैरे सेम ॲक्वेरियम सारखं फील दिलं आहे. हे बघा, पाणी पण किती क्लिअर आहे, आणि हा त्यांचा शो चालला एक, हा बघून फक्त एन्जॉय करा. हे लोक माहिती पण देतात त्या पर्टिक्युलर ॲनिमलची, प्राण्याची, बर्ड्सची. अशा सिंगापूरला गेला ना तुम्ही, दोन गोष्टी तर नक्की करा. एक आहे तुम्हाला सिंगापूर झू, आणि सेकंड गोष्ट आहे नाईट सफारी. जर तुम्हाला जंगलाची, प्राण्यांची, नेचरची आवड असेल तर नक्की करा. जर पार्टीसाठी पाहिजे असेल तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ टाकेन, पार्टीसाठी कुठले डेस्टिनेशन आहे सिंगापूरमध्ये. खूपच मस्त. फक्त जेव्हा तुम्ही सिंगापूरला याल तेव्हा चालायची तयारी नक्की ठेवा, रोज 10 किलोमीटर. ही बघा माकडं, ही सगळी नातेवाईक आहेत आपली. ही अशीच ना एकमेकांच्या मागे धावणं, उड्या मारणं, लोकांकडे पाहणं, अगदी लहान मुलांसारखी ही नातेवाईक आहेत. ही सगळी नातेवाईक आहे, एकाच कुटुंबातली नातेवाईक, वेगवेगळ्या कुटुंबाचे. ही बघा गेंडे, जाड्या चमडीचे गेंडे. कोण असतं जाड्या चमडीचे लोक, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाला आपण म्हणतो गेंडे, हे तुम्ही नक्की सांगा. बघा इथं खूपच गेंडे आहेत, आणि ह्यांनी त्यांची म्हणजे त्यांचं जे नेचरमध्ये जसे राहतात तसंच त्यांना इथे केलं आहे. त्यामुळे ह्यांना कधीच, ह्या प्राण्यांना कधीच तुम्हाला हे प्राणी अशक्त वाटणार नाही की जबरदस्ती केलं आहे त्यांना आणि याच्यात डांबून ठेवलं असं वाटणार नाही. त्यांनी एकदम मस्त, एकदम प्लॅनिंगने हा झू उभारला आहे. And highlight some of our animals and zones. If you wish to have the full Singapore Zoo experience, we recommend you to also explore our park.
रेप्टोपिया आहे. हो काय ऑटोमॅटिक खुल जा सेम. वा किती नॅचरल वाटतं बघा. जबरदस्त व्ह्यू. वाव इथे एक साप पडलाय. दिसणार नाही तुम्हाला जरा झूम कर. मोठा आहे बघा. टॉर्टॉइस. ट्विटर टॉर्टॉइस फॉर मुंबई 150. किती मोठा आहे. खूपच मोठा आहे ना. पण केवढा मोठा आहे. Are well known for their holes, which they use for fostering territorial battles in self-defense. We are very proud of our ongoing successful breeding program for white rhinos. We have sent many of our rhinos to overseas zoos to increase their number and diversify the rhino gene pool under human care. Wow. Back on your left is the world's fastest land animal. The cheetah has a flexible spine. जोका खायचं बघा. झोपला.哇，好凶猛啊！甩掉了哇！त्याला खायला ठेवलं. तो बघा आला जवळ. 帅呀！ वाईल्ड डॉग आहे. वाईल्ड डॉग. मस्त ना. मस्त वाटतं वातावरण पावसाळ्यात. Welcome to our tram ride around Singapore Zoo. We are leaving tram stop 2. For your safety, please remain seated while the tram is in motion. Keep your hands and the rest of you inside the vehicle. On your left is the Great Rift Valley of Ethiopia. Okay, now say bye bye.
类似于猫草图形。तर तुम्हाला ही सिंगापूर झू सफारी कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर ते पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आता पुढचा व्लॉग काय येणार आहे तो थोडा एक्सायटेड असेल, आत्ताच मी रिव्हील नाही करणार, पण नक्की बघा, नक्की येईल आपल्या चॅनलवर. जो तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक नसेल केलं तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक तर जरूर करा. तुमच्या एक लाईकने अशा छोट्या व्लॉगर्सला थोडं प्रोत्साहन भेटेल, जेणेकरून आम्ही असे अनेक व्हिडिओ तुमच्या समोर नक्की पोचवू. चला, धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.